श्री आली आहे मेकअपला. श्रीचा प्रोग्राम काय श्री सांगितला नाही आहे ना. तिकडे काय लावायचं का? श्रीचा मेकअप चालू आहे. फायनल लुक नंतर दाखवू. है ना श्री? बघ चालेल अशी. तो आता श्रीचा फायनल लुक असा आहे. कडनं दाखवते. रेडी झालेली आहे आणि आता आम्ही निघालो इव्हेंटच्या प्लेसवर, इव्हेंटच्या काय म्हणतो त्याला वेन्यूवर, आणि तिकडेच भेटूया. आणि आता मी निघतोय. Later that same evening. दीदीने तयारी केली आहे. गुड. चल रेडी. तुमची एंट्री कुठनं आहे श्री? हा श्रीचा आज खासदार सांस्कृतिक महोत्सवाचा प्रोग्राम आहे. आम्ही तिकडे आलेलो आहे. इकडे VIP पासेस आणि इन्व्हायटेड गेस्टसाठी समोर आहे. इकडे बसलेलो आहे. आमची बच्चू तिकडे परफॉर्म करणार आहे आणि अजून बाकी लोक यायचे आहेत. ते आले की बघू. रंगीत तालीम चालू आहे. टोटल रंगीत तालीम. हा check 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 तुम्ही कुठे आल्या? कोणाचा कार्यक्रम? माझा? श्री दीदीचा. काजल बाबू लिपस्टिक लिपस्टिक लावली? कोणी लावून दिली? मम्मीने लावून दिली लिपस्टिक. हा युगाने लावली. एवढी हुशार झाली. मस्त
आजी इकडे रुपाली आणि दिव्या पण आहे. झालेले आहेत. श्रीचे बाप्पा, दाजी, माझे सासरे, इकडे रुपाली आणि दिव्या पण आहेत. ठिकाणा अनुभवायला मिळते आणि त्याचा परमोच्च बिंदू आजपासून आता पुढे आणखी काही दिवस आपल्याला मिळणार आहे. आज कवी संमेलनाचं आयोजन करण्यात आलं आहे. उद्या सुप्रसिद्ध गायिका श्रेया घोषाल यांच्या गायनाचा आनंद आपण घेणार आहोत. राष्ट्र आराधन शंकर महादेवन यांची देशभक्तीपर गीत आहे, तर गीतं सुद्धा आपण ऐकणार आहोत. नमस्कार. तर हा व्लॉग यायला थोडं लेट होत आहे कारण काही कामं होती. काय कामं होती ती काही दिवसात तुम्हाला कळेलच. अतिशय महत्त्वाचे कामं होते ते तुम्हाला काही दिवसात कळेलच. बरं, हा जो इव्हेंट झाला श्रीचा तो होता खासदार सांस्कृतिक महोत्सव नागपूर 2025. हा खासदार सांस्कृतिक महोत्सव श्री नितीनजी गडकरी यांच्या संकल्पनेतनं साकार झालेला आहे. तो 7 ते 10 दिवसांचा असतो. यावर्षी तो 7 नोव्हेंबरपासनं 18 नोव्हेंबरपर्यंत होता. यात दिग्गज कलाकार येत असतात. फॉर एक्झाम्पल श्रेया घोषाल, अजय अतुल आणि अजय अतुल पण आले होते, शंकर महादेवन, हे सगळे लोक येत असतात. म्हणजे एव्हरी इयर डिफरंट म्हणजे वेगवेगळे लोक येतात. बोला साहेब. मी आहे. तू आहेस? माझं वाईट थार बोलली आहे. माझं वाईट थार बोलली आहे. अच्छा, तुझी वाईट तार हरवली आहे? हो. बरं, शोधून घे, दीदी देते तुला. हो. जा. ठीक आहे. हो. सो देन तर आपण होतो खासदार सांस्कृतिक महोत्सवाबद्दल बोलत होतो. तर हे 7 ते 10 दिवसांचा प्रोग्राम असतो ऑलमोस्ट. मग ह्या काळात स्थानिक कलाकारांना पण घेऊन काही प्रोग्राम्स होत असतात. एक स्थानिक कलाकारांना घेऊन यावेळेस तुकडोजी महाराजांवर झालेलं आणि स्थानिक असे सगळे असतात. तर त्यांना घेऊन यांनी हा एक ज्ञानियांचा राजा श्री ज्ञानेश्वर महाराजांवर आधारित एक छोटासा ॲक्ट बसवलेला होता, जो म्हणजे ज्ञानेश्वर महाराज लोकांपर्यंत पोहोचावेत किंवा लहान मुलांपर्यंत पोहोचावेत, त्यांना कळावं की ज्ञानेश्वर महाराज कोण होते. आताच्या सध्याच्या CBSEच्या काळात मुलांपर्यंत ज्ञानेश्वर महाराज सहजासहजी पोहोचत नाही. तर हा कार्यक्रम छोट्यांचा जो कार्यक्रम होता तो सौ मधुराजी गडकरी यांच्या मार्गदर्शनाखाली झाला, ज्यात सिंगिंग, डान्सिंग, ॲक्ट, अनाउन्सिंग, इन्स्ट्रुमेंटल्स हे सगळंच होतं. आणि आवर्जून नाव घेईल श्री आदित्यजी सावरकर यांचं, ज्यांनी सिंगिंग, स्पेशली सिंगिंग ज्यात श्री होती, त्यांना खूप छान तयार केलं. बाकी पण सगळे टीचर्स म्हणजे जे होते ज्यांनी शिकवलं सगळ्या मुलांना, त्यांनी पण खूप छान मेहनत घेतली. मला आता सगळ्यांचे नावं नाही माहिती, पण सगळ्यांना म्हणजे खरंच खूप छान ॲक्ट होता, अल्टिमेट ॲक्ट होता आणि इतकं छान प्लॅटफॉर्म. इनफॅक्ट मी तर हे म्हणेन की म्हणजे श्रीच्या वयात, श्री आता 9 वर्षाची आहे, श्री किंवा तिच्यापेक्षा छोटेही मुलं होते, मोठेही होते, पण ह्या लहान वयात एवढा मोठा स्टेज एक्सपिरियन्स करणं, अनुभवणं, हे त्यातल्या त्यात खूप मोठी गोष्ट आहे. इट्स नॉट अ जोक. सो मी खरंच खूप आभारी आहे गडकरीजींचे, मधुराजींचे, की ज्यांच्यामुळे माझ्या श्रीला हा स्टेज एक्सपिरियन्स करायला मिळाला, अनुभवायला मिळाला. आणि हो, खरंच तिच्या स्कूलच्या म्युझिक टीचर्स सौ मंजुषा मॅडम यांना पण स्पेशल थँक्स, कारण त्यांनी जर आम्हाला हा मार्ग दाखवला नसता तर कदाचित आम्हाला कळलंही नसतं की असं काही
जाता येतं म्हणून. सो थँकफुल टू देम. आणि असंच आपलं. आणि आता पुढचं बोलायचं म्हणजे श्री आणि इतर मुलांनाही त्यांच्या पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप अनेक आशीर्वाद, शुभाशीर्वाद आणि ही मुलांची अशीच उत्तरोत्तर प्रगती होत राहू. आणि बाकी म्हटलं तर आता हळूहळू पुढचे ब्लॉग्स येतीलच, जे तुम्ही बघा आणि लाईक शेअर फॉलो पण करा. श्रीचं चॅनल आहे, हळूहळू ग्रो करतो आहे. सुरुवात यासाठी केली की आम्ही आमच्या आठवणी स्टोअर करून ठेवाव्यात आणि आता थोडं वाढतो आहे तुमच्या आशीर्वादाने. आणि असंच आमच्यावर प्रेम राहू द्या आणि आमची ब्लॉग्स पण बघत राहा. स्टे ट्यून. बाय.